गाणं सांगते तुम्हाला एक, कारण त्यांचं नाव ऐकल्यापासून आहे ना हे गाणं सतत माझ्या आजूबाजूला फिरतंय. मृदुल करांनी, मी गाणं म्हणजे भरपूरच काहीतरी आहे, पण मृदुल करांनी छेडित तारा, ओळखलं ना? आम्ही डोंबिवलीला राहत असताना संगीतकार दशरथ पुजारी यांच्या आम्ही संपर्कात आलो. मृदुल करानी छेडित तारा, मृदुल करानी. प्रेम म्हणा, भक्ती म्हणा, समर्पण म्हणा, तुम्ही जी भावना या दृष्टीने तुम्हाला वाटेल, कारण निशब्द होते मी लताबाईंचं जेव्हा गाणं मी ऐकते. मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिस. त्याला नवीन जाणवतं मला. आज एक गाणं ऐकलं त्यात त्या गोष्टी आढळल्या, उद्या दुसरं गाणं ऐकलं त्यात आणखीन काही गोष्टी दिसल्या. रस्मी उल्फ को निभाए, तो निभाए कैसे, हर तरफ आग है दामन. हा अंगाईसारखा असून चालणार. ह्यात प्रणय आहे, शृंगारिक, यात शृंगार आहे, यात एक अधीर झालेली एक प्रणयिनी आहे. मग तिचा टोन कसा असेल? नमस्कार. माझ्या व्ह्युअर्ससाठी खुशखबरी आहे, आणि ती खुशखबरी मला कशी मिळाली ते मी सांगते तुम्हाला. ABP माझाचं चॅनल उघडलं आणि असा मधाळ स्वर आला, आणि त्या स्वराच्या प्रेमात कधी पडले मलाच कळलं नाही. आणि मग मी शोध घेत राहिले. खूप मला आठवलं, खूप लहानपणी, म्हणजे लहानपणी नाही म्हणता येणार, मी कॉलेजमध्ये असताना किंवा त्याच्या पुढे असताना हे स्वर कधीतरी कानावर पडलेले होते. शोध घेतला आणि मिळाला, नंबर मिळाला, आणि मॅडमनीही लगेच हो म्हटलं. अशा कोण व्यक्ती आहेत त्या इतक्या मधाळ स्वराच्या? गाणं सांगते तुम्हाला एक, कारण त्यांचं नाव ऐकल्यापासून आहे ना हे गाणं सतत माझ्या आजूबाजूला फिरतंय. मृदुल करांनी, मी गाणं म्हणजे भरपूरच काहीतरी आहे, पण मृदुल करांनी छेडित तारा, ओळखलं ना? तर तुमच्यासाठी आल्या आहेत आज आपल्याकडे डॉक्टर मृदुला दाढे. आवडलं ना? तर मॅडम नमस्कार. नमस्कार. नमस्कार शोभा. तुम्ही इथे आलायत आणि इतकी, म्हणजे मला ना काय म्हणायचं, रोमांच उठले. कारण ही अशी पर्वणी मला मिळणार आहे. वा. मॅडम, जे मला हे गाणं अट्रॅक्ट करतंय मृदुल करांनी, हो. त्याचं तुमच्या नावाशी काही नक्कीच त्याचं काहीतरी घट्ट नातं आहे. कारण मृदुल करांनी छेडित तारा हे गाणं दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केलेलं गाणं, आणि माझ्या आईचं आणि या गाण्याचं मुळात आधी नातं जुळलं. म्हणजे माझ्या जन्माचीच ती कथा आहे असं म्हटलं तरी चालेल. की मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा माझी आई सतत हे गाणं ऐकायची, आणि तिला मनापासून वाटायचं, मी तळमळ होती तिची, की मला मुलगी व्हावी आणि ती मुलगी गायिका व्हावी. वा. आणि माझा जन्म झाल्यावर तिने माझं नाव मृदुला ठेवलं, ते याच हेतूने. आणि असा योगायोग झाला की अनेक वर्षानंतर पुढे आम्ही डोंबिवलीला राहत असताना संगीतकार दशरथ पुजारी यांच्या आम्ही संपर्कात आलो, आणि माझी आई त्यांच्याकडे गाणं शिकायला लागली. आणि तेव्हा मग आईने त्यांना हे सांगितलं की असं असं माझी मुलगी आहे, आणि मग मी सुद्धा त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एक मोठा अल्बम गायलेली आहे पुजारी साहेबांचा. तर हे गंमत अशी की त्यांनाही इतका आनंद झाला आहे ऐकून, की त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे की मृदुला ही गायिका जी आता पुढे येते तिचं नाव माझ्या गाण्यावरून ठेवलं आहे, ह्याचा मला आनंद आहे. असं मॅडम, मग इतकं एवढं कनेक्ट असलेलं जरा असं थोडं. मृदुल करानी छेडित
मृदुल करानी छेडित तारा स्मरते रूप हरीचे मीरा मृदुल करानी छेडित तारा. वा. इतकं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. डॉक्टर मृदुलाजी आहेत, त्यांचे पाय त्या संगीतात त्यांच्या आईंनीच ओळखले होते. आणि इतकं अप्रतिम, म्हणजे इतकं बोलता बोलता सहज गाऊन गेलं आपल्यासमोर. ताई, जशी मी तुमच्या प्रेमात, तसं तुम्ही म्हणजे कित्येक पटींनी लता दीदींच्या प्रेमात. प्रश्नच नाही. प्रेम म्हणा, भक्ती म्हणा, समर्पण म्हणा, तुम्ही जी भावना या दृष्टीने तुम्हाला वाटेल. कारण निशब्द होते मी लताबाईंचं जेव्हा गाणं मी ऐकते. त्यांचा सूर हा इतका लखलखीत आहे, इतका तेजस्वी आहे, इतका खरा आहे की मी अनेकदा सांगते की एखाद्या गोष्टीला कसलाच विकार नसणे, निव्वळ शंख पाण्यासारखा सूर, ज्याच्यात सुराशिवाय दुसरी कुठली फ्रिक्वेन्सी असूच शकत नाही, असा सूर केवळ आणि केवळ फक्त दीदींचा. आणि त्यामुळे मी दीदींना, त्या सरस्वती आहेतच आणि ईश्वराचाच अंश मी मानत आले. कारण ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला अशाच ठिकाणी खरंय. होतो की जिथे आपले सगळे प्रश्न, आपल्या सगळ्या शंका म्हणजे काही उरत नाहीत आणि संभ्रमच दूर होतात सगळे. संगीत हा जो विषय आहे तो दीदींच्या आवाजात, एक दैवी जो भाग आहे त्यांच्या आवाजाचा, तो केवळ अलौकिक आहे. आणि म्हणून मला जेव्हापासून हिंदीतमध्ये आपण ज्याला म्हणतो की जब से होश संभाला, तसं जेव्हापासून गाणं ही काय चीज आहे हे लक्षात यायला लागल्यापासून मला ह्या आवाजाची मोहिनी पडली. आणि ती कुणाला नाही, म्हणजे मी काय चीज आहे हो. सगळ्यांनाच. हां. त्यामुळे एकच झालं की जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा भारावले पण थोडं बाजूला ठेवायला लागतं. कारण अभ्यासक म्हणून तुम्ही जेव्हा एक चिकित्सक वृत्तीने बघता प्रत्येक गोष्टीकडे, तेव्हा एक प्रश्न आपण सगळ्याला लावतो की मला हे आवडलंय, पण मला का आवडलं. स्वरसम्राज्ञी आहे ती, दीदी आहे, त्या जगातली एक प्रचंड क्षमता असलेली अशी गायिका, पण हे का तिच्या गाण्यात नेमकं आहे काय. आणि मग मी जेव्हा दीदींचा या दृष्टीने अभ्यास सुरू केला तेव्हा मला प्रत्येक गाण्यात त्यांचं वैशिष्ट्य जाणवलं, प्रत्येक उच्चारात त्यांचं मला वेगळेपणा जाणवला. त्यांचं श्वासाचं टेक्निक काय आहे ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. अनेक कोडी सुटली, अनेक तशीच राहिली. आणि दीदी हे कुणाला कोडं कधी सुटणार नाही. पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की निदान त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा जो एक आनंद आहे की मंजिल से बेहतर रास्ते है, असं आपण म्हणतो की दीदींचा शोध घेण्याचीच प्रक्रिया इतकी छान आहे आणि इतकी ती शिकवून जाणारी आहे मला की त्यातच खूप आनंद आहे. आणि एक एक गाणं प्रत्येक वेळेला नवीन जाणवतं मला. आज एक गाणं ऐकलं त्यात ज्या गोष्टी आढळल्या, उद्या दुसरं गाणं ऐकलं त्यात आणखीन काही गोष्टी दिसल्या की ह्या आधी मी टिपल्या नव्हत्या, ह्यात दीदींनी असा आवाज फेकलाय, व्हॉइस मॉड्युलेशनचं हे एक टेक्निक वापरलं आहे, श्वासाचं काहीतरी इथे गंमत केली आहे, आपल्याला वाटते तिथे तो श्वास नाहीच आहे. असं इतकं विचारचक्र सुरू होतं की एक गाणं मग मला आठवडा पुरतं. असं तो एक प्रवास, आणि त्या प्रवासाचीच मला खूप त्यात आनंद आहे. ताई, तुम्ही त्यांच्यावरती लिखाण भरपूर केलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा ना. दीदींवर लिखाण याच हेतूने सुरू केलं की जेव्हा लता मंगेशकर हे नाव आपल्या पुढे येतं तेव्हा काही गोष्टी ह्या आपण गृहीत धरलेल्या आहेत की लताबाई म्हणजे पंडित मास्टर दीनानाथ मंगेशकरांची ही कन्या, त्यामुळे शास्त्रीय संगीताचे, नाट्यसंगीताचे संस्कार ह्या मुलीला जन्मतः मिळाले. पण ही सगळी छापील माहिती आहे. अनेकदा आपण असंही बघतो की गळ्यामध्ये गंधार आहे दीदींच्या. एकाने म्हटलं की सगळे आपण लिहित जातो, बोलत जातो, सगळे निवेदक वापरत जातात, पण नेमकं कोण सांगणार की गंधार आहे म्हणजे काय.
गंधार हा एक स्वर आहे आणि मग तो गळ्यात दिदींच्या काय फक्त गंधारच आहे का? 12 स्वरांचं सगळं साम्राज्य त्यांच्याकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की प्रत्येक सूर जणू अशी प्रार्थना करत असेल की ह्या कलावतीच्या गळ्यातून मला उमटायला मिळावं. म्हणजे स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी असं गदिमा म्हणतात. तसं जेव्हा लता दिदींच्या स्वरतंतूंची थरथर झाली तेव्हा एका अनामिक दैवी सुगंधाची फुलच जणू काही फुलली. आणि मग मी असं लिहिलं, म्हणजे मला असं सुचलं की लता मंगेशकर म्हणजे नेमकं काय. तर कष्टात घालवलेलं बालपण म्हणजे लता नव्हे, टोकाचा सुरेलपणा म्हणजे लता नव्हे, गळ्यात असलेली विलक्षण फिरत म्हणजे लता नव्हे, मानवी आवाजाला अशक्य वाटावा असा स्वरांचा पल्ला म्हणजे लता नव्हे, प्रत्येक मानवी भावना तिचा सूक्ष्म पदर गळ्यातून उलगडून दाखवण्याची विलक्षण अभिनय क्षमता म्हणजेही लता नव्हे, पराकोटीचा मधाळ आवाज म्हणजे लता नव्हे, गोड तरीही स्पष्ट असे उच्चार म्हणजे लता नव्हे, तर लता मंगेशकर म्हणजे या सर्व घटकांचं एक मनोहारी उत्तम असं अतिशय प्रमाणबद्ध मिश्रण आहे. मला तुमचं इथे प्रमाणबद्ध हा शब्द मला खूप भावलाय. हो, कारण म्हणूनच त्याला का महत्त्व आहे की भावनेला महत्त्व आहे गळ्यात. आपल्या भावसंगीत आहे, शेवटी सुगम संगीत आहे, चित्रपट संगीत आहे. पण दीदींचं गाणं भावबंबाळ नाही आहे, म्हणजे अति भावनातिरेकी गाणं नाही, कोरडं तर नाहीच नाही. त्या भावनेत सुयोग्य पद्धतीने असा भिजून त्यांचा स्वर येतो की न कम न ज्यादा, जितना चाहिए वही. आणि हे कुठून हा नेमकेपणा त्यांना कसा गवसला, हा पुन्हा अभ्यासाचा विषय आहे की त्या नायिकेचं आत्ता दुःख काय आहे, त्या नायिकेचा आनंद तरी काय आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझ्या लताबाईंच्या लिखाणाला दिशा अशी मिळत गेली की एकतर त्यांनी इतकं दिलं आपल्याला. म्हणजे मी नेहमी सांगते की आपली सगळ्यांची आयुष्य खडबडीत होती आणि संगीत हा जर परमेश्वरापर्यंत पोचण्याचा एक रस्ता असेल तर हा रस्ता दीदींनी स्वतःच्या आवाजामुळे केशराच्या शेतातून दिला. वा वा वा. आणि सतरंजी सुद्धा पायाखाली घ्यावी अशी पात्रता नसलेल्या आपण एक मखमल आपल्या पायाखाली लताबाईंनी अंथरली आणि तुम्हाला मग तेव्हा ती अनुभूती होते की अरे सुंदर ते ध्यान मी ऐकतेय. तुम्हाला ह्या 3 शब्दात खरोखर तो विठ्ठल डोळ्यापुढे उभा करण्याची ताकद जशी खळ्यांच्या चालीत आहे तशी त्या दीदींच्या स्वरात तो दैवी भाव आहे ना. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. हा जो ध्यान हा शांत सूर लागतो ना, तिथे तुम्ही कुठेही असलात तरी तो समचरण विठ्ठल डोळ्यापुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. तर ही जी काही ताकद दीदींच्या आवाजाची आहे ती लोकविलक्षण आहे. त्याचा तुम्ही किती मागोवा घ्याल तरी ते नाही सरणार, कधी हा अभ्यास संपणार नाही. कारण हेच 3 शब्द तुम्ही अनंत गळ्यातून ऐकू शकता, पण का नाही तुम्हाला तशी अनुभूती येत. कारण हे सगळं जणू काही दीदींच्या गळ्यानी, दीदींच्या अस्तित्वाने हे सगळं अध्यात्म शिकून पचवून सगळ्यातनं शेवटी जी अनुभूती उरते की आता काहीच विकार, मी म्हटलं तसं विकारच उरलेला नाही, तेव्हा हा असा आवाज येतो. त्यामुळे तेव्हापासून मी हा अभ्यासाला लागल्यावर मग हळूहळू लिहायला लागले. मग मी त्याचा पुढे अभ्यास वाढवला की अनेक संगीतकारांकडे दीदी कशा गायल्या आहेत. इतक्या संगीतकारांकडे गाताना ही एकच गायिका इतकी वर्ष गाते आहे पण तिचा आवाज कधी आपल्याला एकसुरी वाटला नाही. नाहीतर तुम्ही आता कल्पना करा की एकच आवाज, म्हणजे आता त्यात आशाबाई आल्या, त्यात रफी साहेब आहेत, किशोर कुमार, हे आवाज इतकी वर्ष इतक्या गाण्यांमध्ये आपण ऐकतो तरी कंटाळा आला नाही त्या आवाजाचा, कधीच नाही. मग त्याचं काय गमक असावं.
तर गाण्यानुरूप त्यांनी आवाजाचा थ्रो ठेवलेला आहे, आवाजाची फेक तशी ठरवलेली आहे. आवाजाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टोन ठरवला आहे आवाजाचा. टोन म्हणजे काय? आम्ही त्याला लगाव म्हणतो, टोन म्हणतो. आपल्याला टोन हा शब्द आपण नेहमी वापरतो. तुम्हाला एखादी व्यक्ती बोलते, एखादी व्यक्ती ज्या आवाजात बोलते, ज्या टोनमध्ये बोलते, ते तुम्हाला खटकतं. आणि तुम्ही म्हणता की हीच गोष्ट तू चांगल्या टोनमध्ये मला सांगितली असतीस तर मी कदाचित ऐकलं असतं. हे नेमकं काय आहे? तर मजकूर जो मिळालाय समोर काव्याच्या रूपात, तो कशा टोनमध्ये आपण म्हटला पाहिजे ह्याचं एक गणित आहे. आणि ह्यालाच आम्ही थॉट प्रोसेस किंवा विचार प्रक्रिया म्हणतो, की गायकाला ती अपेक्षित आहे, गायकाकडे ती असणं अपेक्षित आहे. की मला आता एक भावगीत म्हणायचं आहे की मालवून टाकदीप मला म्हणायचं आहे, समजा मला भटांची गझल म्हणायची आहे, तर मालवून टाकदीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मग ह्या ओळींचा टोन हा अंगाईसारखा असून चालणार नाही. ह्यात प्रणय आहे, शृंगारिक, यात शृंगार आहे, यात एक अधीर झालेली एक प्रणयिनी आहे. मग तिचा टोन कसा असेल? तर मग आता खळ्यांची दुसरी जी अंगाई आहे, हे पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं, आणि निज माझ्या नंदलाला नंदलाला रे. आता दोन्हीचे आपण म्हणतो गानसमय, रागाला गानसमय असतात तसे आमच्या सुगम संगीतालाही असतात. दोन्हीची वेळ रात्रीचीच आहे ना, पण ती रात्र वेगळी आहे, ही रात्र वेगळी आहे. ती गाणारी व्यक्ती वेगळी आहे, ही गाणारी व्यक्ती वेगळी. इथं हा फरक येतो की मग मालवून टाकदीपचा टोन कसा हवा, तर त्यात तो अधीरपणा, त्यात आपण म्हणतो ना की एक सेन्शुअस भाव यायला हवा, की राजसा किती दिसात लाभला निवांत संग. तर तो आणि निवांतपणा यायला हवा. मग हे सगळं दीदींच्या आवाजातनं असं स्पष्ट दिसत राहतं. म्हणजे आपल्याला काही तुमच्या हे लक्षात येत नाही की आपण हे पडद्यावर बघत नाही आहोत, हे तर गैरफिल्मी गीत आहे. तरीही तुमच्या पुढे एक प्रणयिनीच येते, तरीही तुमच्या पुढे शृंगारच रस उभा राहतो. हा चमत्कार नाही का? म्हणजे मालवून टाकदीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाकदीप. ही सुरावट ही खास त्याच्यासाठी बांधली, तो भाव त्यातून यावा. आणि निज माझ्या नंदलाला नंदलाला रे, हे ते अवखळ बाळ झोपत नाहीये, त्यासाठी म्हटलेली, त्याला शांतवायचं आहे, त्याला शांत करून त्याला झोपवायचं आहे. मग इथं बाईंचा आवाज इतका वेगळा लागलेला आहे की कमाल वाटते मला. ही अंगाई म्हणजे खळ्यांची एकतर ती रचना अप्रतिम आहे. मी आत्ताच लिहिलं, कारण ताजं आहे ते डोक्यात, खळ्यांवर आत्ता एक पुस्तक लिहितेय, की असं म्हणतात की परमेश्वर सगळ्या ठिकाणी असू शकत नाही, म्हणून त्यानं आई निर्मिली. मी म्हणते आई सगळीकडे असू शकत नाही, म्हणून ही अंगाई निर्मिली. वा, इतकं प्रेम आहे त्यात की नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे, शांत तारे
शांत तारे शांत वारे या झऱ्याचा सूर आता मंद झाला रे. वा 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 वा. आपल्याला असं वाटतं की जगातल्या आपल्या सगळ्या चिंता सगळं त्या स्वरांच्या त्या आवाजाच्या झोळीत टाकावं आणि जणू काही या रात्रीपुरत्या आपण जगातच नव्हतो अशी निद्रा आपल्याला यावी. खरोखर हे आवाजाचं गारुड आहे, त्या चालीचं जे सामर्थ्य आहे ते दीदींच्या गळ्यातून इतकं सुंदर आलं की दोन्ही रात्रीचीच गाणी आहेत. मग असा जर तुम्ही विचार करायला गेलात मग तुमच्या लक्षात येतं की अरे हे पण गाणं होतं, इथं आवाज वेगळा लावला आहे, अभंगांसाठी आवाज वेगळा लावला आहे, सुंदरते ध्यानाचा आवाज वेगळा होता, एखादं लावणी असेल त्यात बाईंचा आवाज एक वेगळंच तेज घेऊन येतो. तुम्ही राजसा जवळी जरा बसासारखी लावणी ऐकलीत तर त्यातली जी बाईंच्या आवाजाची धार आहे काही कमालीची आहे. म्हणजे त्याला काही तोडच नाही की तिथे आपल्याला परत मी म्हणते ती रात्र आणखीन वेगळी म्हणजे तो शृंगारही वेगळा. हा मालवून म्हणजे मला नेहमी काय वाटतं की आणि हे मी आवर्जून सांगते की प्रेमालाही छटा आहेत, दुःखाला छटा आहेत. म्हणजे लताबाईंचं असं कधी झालं नाही की प्रेम आहे चल आम्ही असं गाते, नाही, त्यांनी वेगळा आवाज लावला. प्रेमात सुद्धा कुठली नेमकी छटा ते त्यांना कळलं. त्यामुळे हा सूक्ष्म अभ्यास आहे आणि हा त्या कलावतीची एक बुद्धी दाखवून जातो आपल्याला की आपल्याकडे आहे आवाज म्हणून त्यांनी स्वतःच्या आवाजाला कधी गृहीत धरलेलं नाही. त्यांनी कायम त्याच्या आणखीन तळाशी जाण्याचा प्रयत्न केला की ह्यात काय आणखीन काय मी करू शकते. हा विचार प्रत्येक गायकाने त्याचा अभ्यास करायलाच हवा असं मला वाटतं. इतकं मोठ्या लेवलला पोहोचून सुद्धा म्हणजे सतत आपण विद्यार्थीच असल्यासारखं पण ते जरा शृंगारिक गीत. ताई दीदींची ती तिसरा शृंगार जरा येऊ द्या ना. महानोरांची लावणी आहे, बाळासाहेबांचंच म्हणजे पंडित हृदयनाथजींचं संगीत आहे. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई. कोणता करू शिणगार सांगा तरी काही. राजसा 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 जवळी जरा बसा. काय दीदी गायलेत ते कोणता हा जो बदल आहे ना त्यात अर्थ आहे काहीतरी, संगीतकाराचा त्यात विचार आहे की कोणता करू शिणगार. तर तिथे बरोबर चाल पण थोडीशी बदलते, वेगळ्या स्वरावर जाते. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई. कोणता करू शिणगार सांगा तरी काही. राजसा ते जे सगळे सूर आहेत ते इतक्या तीव्रतेने लागतात, इतक्या इंटेन्सिटीने लागतात की त्यातली धार तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मग तो शृंगार सुद्धा अधिक गडद होतो. कारण लावणीतला शृंगार हा ठळक आहे, तो सटल किंवा ज्याला आपण असा मुग्ध शृंगार दाखवणं हे लावणीचं ध्येयच नाही. ते थोडंसं मुक्त म्हणा किंवा थोडं आणखीन व्यक्त स्वरूपातलं आहे, उंबरठ्याच्या बाहेरचा शृंगार आहे. अगदी वा, बरोबर आहे. त्यामुळे त्याची एक जातकुळी वेगळी, आवाज वेगळा पाहिजे. आता हे त्या इतकं सहज करून गेले आहेत. असं नाही आहे की त्यांनी आता फार एवढा प्रत्येक वेळेला विचार, त्यांच्यासारख्या गायिकेला हे करण्याची गरज नाही. त्यांचं आपोआपच गाणं समोर आलं की जणू ते शब्दच
त्यांना सगळं सांगून टाकतात की काय काय हवंय, आणि मग ती चाल आणि दीदींचा आवाज यातून हे सगळं नादब्रह्म निर्माण झालंय. म्हणजे लढीवाळ, एक संयमित संसारी स्त्री, सगळं. मृदुलाताईंनी हे पुस्तक लिहिलंय, सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर. साठवणीतली गाणी आहेत ही सगळी. आणि गाणं कसं ऐकायचं, एका अभ्यासिकेकडनं जेव्हा आपण ऐकतो, समजतो, तेव्हा माझ्यासारखे कानसेन निर्माण होतात. तानसेन सगळेजण नाही करू शकत, ते ईश्वर देणगी आहे. पण कानसेन, आणि ते सीझन कानसेन, अशाच व्यक्तीमुळे होऊ शकतात. खरंच रिअली थँकफुल टू यू. कारण इतकं सुंदर लिहिलंय, इतकं सुंदर बोलताय, इतकं सुंदर समजवताय. त्यामुळे ना थँक्स टू यूट्यूब ऑल्सो, आणि ABPला पण. अगदी खरंय. कारण त्यांच्यामुळे खरंच कान पुन्हा तयार व्हायला लागले. कारण या धावपळीच्या आयुष्यात आहे ना, हे सगळं पाठी पडत चाललं होतं, जे आपण ऐकायचो, वाचायचो. पण ना वाचायलाच हवं. मॅडम सगळीकडे अवेलेबल आहे का हे पुस्तक? सर्वत्र अवेलेबल आहे. आम्ही सुद्धा MD प्रोडक्शन तर्फे याचं वितरण करतो. माझ्या कार्यक्रमातही हे उपलब्ध असतात, आणि आम्हाला जर कोणी संपर्क साधला तर आम्ही घरपोच पाठवण्याची व्यवस्था करतो. वा वा. आणि माझी अशी फार इच्छा आहे की होतकरू गायक गायिकांनी तर वाचावंच. आम्ही रफी साहेबांवरही लिहिलंय असंच पुस्तक. गायक गायिकांनी एवढ्यासाठी वाचावं की गायकीत त्यांनी काय प्रयोग केले हे त्यांना कळतं. कारण ही गाणी ऐकत आपण मोठे झालो. आजही तुम्ही वाद्यवृंदात बघितलं किंवा TV वरच्या रियालिटी शोजमध्ये बघितलं तर हीच गाणी करेक्ट. आणि मग ही जर समजून घेतलीत ना तुम्ही, तर तुम्हाला जगातलं कुठलंच गाणं कठीण वाटणार नाही. अशी 25 गाणी मी निवडली आहेत. प्रत्येक गायकाची 25 गाणी निवडून त्याचं पूर्ण विश्लेषण आहे त्यात. आणि सुरुवातीचा एक प्रदीर्घ लेख आहे, 7,500 शब्दांचा लेख आहेत की त्यांचं सगळं सांगीतिक आयुष्य आणि त्यांच्या गायकीत होत गेलेले बदल, त्यांनी स्वतःवर केलेले प्रयोग, ह्या दोन्ही गायकांनी, रफी साहेब आणि लताबाई, यावर मी अभ्यास करून लिहिला आहे. कारण दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेकदा गायक गायिका किंवा संगीतकार, कवी यांच्याबद्दल माहिती म्हटलं की मग त्यांचा जन्म अमुक ठिकाणी झाला, त्यांना ही पारितोषिकं मिळाली, त्यांना फिल्मफेअर मिळालं, नाही मिळालं, त्याचे किस्से असतात. पण खोलात जाऊन त्यांच्या कामाचं विश्लेषण व्हायला हवं. हा खरा अभ्यास आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. गुगल रिसर्च, आता तर विकिपीडिया आणि गुगलवर सगळं तुम्हाला मिळतं, किस्से मिळतात. म्हणून माझा प्रयत्न हा असतो की तुम्हाला जी गोष्ट तिथे मिळणार नाही ती तुम्ही माझ्याकडनं ऐका. म्हणून माझ्या निवेदनात, माझ्या कार्यक्रमात मी हे संदर्भ टाळते, कारण हे त्यांना कुठेही मिळणार आहेत. जन्म कुठे झालाय, कुठला पहिला सिनेमा, हे सगळं तुम्हाला मिळतं. 25 सिनेमे केले काय आणि 400 केले काय, ह्या आकडेवारीचा आणि रसग्रहणाचा काही संबंध नाही. करेक्ट. आणि हे मी डॉक्टरेट करत असताना प्रकर्षाने जाणवलं. हे मला अशा अर्थाने जाणवलं की बराचसा संशोधनाचा जो तेव्हा एक भर होता तो आकडेवारीवर फार होता. मग ग्राफ आणि मग आकडेवारी, इतकं त्यांचा करिअरचा ग्राफ होता. यावर्षी त्यांचे एवढे सिनेमे आले, आणि फार फार तर राग कुठले त्यांनी वापरले संगीतकारांच्या अभ्यासात. मला असं वाटायचं की नाही, ह्याच्या पुढे जायला पाहिजे. भैरवी किंवा मधुवंती, भैरव ही या गाण्याची ओळख नाही, तर त्या काव्याला त्यांनी कसा न्याय दिला त्या भैरवीच्या सुरांमधनं, हे तपासायला हवं. आणि मग हे कुणी का, मीच का करू नये, म्हणून मी अभ्यासाकडे मला मॅडमने केलेलं रिसर्च वगैरे सगळ्यावर बोलायचं आहे. पण त्याच्या अगोदर मॅडमच्या आयुष्यात एक सुंदर घटना घडली, आणि ती म्हणजे त्यांच्या लाडक्या दीदींच्या नावाचा त्यांना पुरस्कार मिळाला. म्हणजे हे ना मला मॅनिफेस्टेशन वाटतं. जसं त्यांच्या आईने मॅनिफेस्टेशन केलं होतं की मला मुलगी व्हावी आणि तिचं नाव मी मृदुला ठेवीन, आणि तेच संगीतकार त्यांना भेटावेत, त्यांच्याबरोबर अल्बम करावा. तसंच ज्या गायिकेच्या प्रेमात ताई होत्या त्यांचंच पुरस्कार जेव्हा त्यांना मिळाला, कसं होतं तुमचं? म्हणजे मी
काय वेगळंच मला तो समजू म्हणजे शकतं मला पण तो क्षण म्हणजे मी तो पुरस्कार घेतानाही मी रडलेच म्हणजे कारण विश्वास बसत नव्हता की खरोखर ज्या स्वरांचा मी निदिध्यास म्हणतात तसा घेतला. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर अनेकदा मला असं वाटून गेलंय दीदींचा आवाज अशा ठिकाणी असा काही लागतो एखाद्या गाण्यात, एखादा सूर त्यांचा असा तळपतो की पहिली माझी प्रतिक्रिया काय होते, या क्षणी मला मृत्यू आला तरी चालेल, हो. मी भाग्यवान असेल, इतकं हा पूर्णत्व. सूर ऐकताना मला हाच माझा शेवटचा श्वास ठरला तरी चालेल असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा ती कला काय दर्जाची असेल. आणि तो दीदींचा अभ्यास मी म्हटलं तसं जन्मभर करत राहीन तरी संपणार नाही. पण हा जेव्हा मला पुरस्कार जाहीर झाला आणि तो मला प्रदान करण्यात आला तेव्हा माझी हीच अवस्था होती की खरोखर दीदींनी मला आशीर्वाद दिले असावेत स्वर्गातून की त्यांच्या गायकीचा मी काहीतरी अभ्यास करू शकले, लोकांपर्यंत हे मांडू शकले की दीदी स्वरसम्राज्ञी आहेत, पण धाडस करून आपण त्या स्वरसम्राज्ञी का आहेत हे जाणून घेऊया. आणि कदाचित ह्या माझ्या प्रयत्नांना त्यांचे हे आशीर्वाद असतील स्वर्गातून दिलेले. त्या भावनेनेच मी तो स्वीकारला. कारण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी फोनवरून प्रत्यक्ष माझं नाव घेऊन मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले मला. आणि मंगेशकर कुटुंबाचे मला आशीर्वाद मिळाले, म्हणजे साक्षात मला परमेश्वराचेच मिळाले आशीर्वाद असं मी मानते. कारण ते कुटुंब दैवी आहे. आपण सगळे खरंच जाणतो की आपण भाग्यवान आहोत की त्या कुटुंबाच्या काळात आपण जगतो आहोत. बरोबर की आज दीदींचा कारकीर्द आपण थोडी का विना सगळ्यांनी म्हणजे अनुभवली. आणि दीदी दीर्घायुष्य असल्यामुळे आपल्याला त्यांचा काळ बघता आला, हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे मला खूप कृतज्ञ आहे मी. आणि मला तुमच्यासारख्या रसिकांच्या प्रेमामुळे हे मिळालं हेही मला प्रकर्षाने जाणवतं. कारण मला खूप प्रेम मिळतं. मला आश्चर्य वाटेल इतकं रसिक प्रेम करतात. कारण त्यांच्या कुठेतरी मनाची तार मी छेडते. माझं जे लिखाण आहे ना, मी अनेकदा म्हणते की हे सगळं तुम्हीच खरं म्हणजे लिहिताय रसिक हो. तुमच्याकडे जे शब्द नाहीत ते माझ्याकडे आहेत, भावना तुमचीच आहे. मी एक भाषांतर करणारी आहे. तुमच्या भावनांचं मी शब्दात भाषांतर करते. त्यात कुठेतरी मी सारेगम पधनिसा शिकले आहे म्हणून मला 2 गोष्टी आणखीन कळत असतील एवढंच. पण मग ती तार म्हणून जुळते. आणि मला ती इतकं प्रेम मिळतं रसिकांचं की त्यांच्या सगळ्यांची ती दुवा मला मिळाली. आणि मग म्हणून मला दीदींपर्यंत माझं काम पोचलं असं मान. कधी भेटला होता प्रत्यक्ष? नाही. आश्चर्य आहे की माझा योग आला नाही. काही प्रमाणात माझा संकोची स्वभाव त्याला कारणीभूत असावा. पण मला खरं सांगू का, मला त्या भेटल्यासारखंच वाटतं. म्हणजे मला हे स्वतःला जाणून अच्छा नाही भेटलो आपण, कारण त्या गाण्यात इतक्या भेटतात मला की मी आणि लताबाईंचं गाणं असं अद्वैत असतं की मी बस माझ्याचसाठी त्या गातात असं मला वाटतं. त्यामुळे मला भेटल्या नाहीत त्याचं दुःख मला आहे, पण ते इतकं नाहीये. करेक्ट. कारण तुम्ही अगदी त्यांना बारकाईने जाणताय गाण्यातून. म्हणजे तुम्ही मला मॅनिफेस्टेशन म्हणलात, त्याचा नेमका काय अर्थ आहे? म्हणजे मला विचारावं असं वाटतं की मॅनिफेस्टेशनचा तुमच्या दृष्टीने काय अर्थ असतो? मॅनिफेस्ट म्हणजे जे घटना घडलेली नसताना सुद्धा आपण जिवंतपणे ते जगत असतो. जे तुम्ही माझं झालं की मला हे स्वतःला पटवावं लागतं की लताबाईंना मी असं भेटलेली नाहीये. राईट. वास्तविक मी आहेच, म्हणजे त्यांच्या बरोबरच असते असं म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. ताद्यांना पावणं म्हणजे काय आहे की अदरवाईज हे असं शक्यच नाही. आणि तो तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे खरोखरच आशीर्वाद आहे. त्याशिवाय त्यांच्यासारखे सूर येणं नाहीये. त्यांच्यासारखे सूर कुणाचेच येऊ शकत नाहीत. त्या ज्या काही उंचीचं गाऊन गेल्या आहेत, कुठलाही प्रयत्न हा तोकडाच आहे. त्यामुळे मी नेहमी सांगते की लता एकच होती, एकच राहील. बाकी सगळे जे आपण कधी कधी ऐकतो, प्रतिलता, ते नाही, अतिलता, किंचित लता, हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. एक अभ्यासक कसा असतो माहितीये का, हळूच चिमटे काढतो,
मग काहीतरी गोड आपल्याला ऐकवतो. साक्षात समोर बसलेले चिमटे काढले त्यांनी आता. प्रतिलता, किंचित लता, वा वा वा. आणि असं धाडस कोणी करूच नाही, कारण नाही आहे तसं, नाही होऊ शकत. तुम्ही हे सगळं सांगताय म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते. लहान होते, 8-9 वर्षाची होते, त्यावेळेला ना मी रडायची. आईला सांगायची, आई जे लता मंगेशकर जो वारल्या तर मग कसं ग आई, आपल्याला कोण. तुम्ही जे बोलताय ना ते खरंच तसं मला खरंच दुसरं कोणी नाही. ते उंचीच वेगळी. उंची वेगळी. एक सुंदरसं त्यांचं हिंदी मधलं तुम्हाला आवडणार. अरे बापरे, खूप कुठलं गाणं निवडणार असं सांगणं फार अवघड आहे. काय मदन मोहन साहेबांची रचना आहे. रस्म उल्फत को निभाए तो वाह. निभाए कैसे, हर तरफ आग है हां. दामन को बचाए कैसे. अशी अनेक गाणी आठवतात, आवडतात, पण आत्ता हे डोक्यात आलं. रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, हर तरफ आग है दामन को बचाए कैसे, रस्मे उल्फत को निभाए. दर्द में डूबे हुए नग़्मे हजारों है मगर, दर्द में डूबे हुए नग़्मे हजारों है मगर, साज़ दिल टूट गया हो तो सुनाए कैसे, साज़ दिल टूट गया हो तो सुनाए कैसे, रस्मे उल्फत को निभाए. हे गाणं आहे किंवा खयाम साहेबांची गाणी अतिशय वेगळ्या टोनमध्ये बाई गायल्या. की त्यांचं एक गाणं आहे ए दिले नादान. किती त्यात वेगळाच एक त्यांनी प्रयोग केला की आवाजात एक प्रकारचा संभ्रम, एक प्रकारची दिशाहीनता, कि क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किसका अरमा है, जिंदगी जैसे खोई खोई है, हैरां हैरां है. हे सगळं दीदींनी त्या आवाजात ही जी तगमग आहे ती फार सुंदर दाखवली. तेही मला खूप आवडतं. ते खास लताबाईंची म्हणून अभ्यास करण्यासारखी ही गाणी आहेत की किती त्यात त्यांनी श्वास कुठे घेतात, त्या आवाज कुठे कमी जास्त करण्याचं एक तंत्र आहे, ज्याला तांत्रिक भाषेत आम्ही फेड इन फेड आउट. क्या कयामत है, क्या मुसीबत है. हा प्रश्न आहे, काय माझ्या आयुष्यात घडतंय, काय कोसळलंय माझ्यावर. त्यामुळे ती आर्तता, ती तडफ आहे. तिथे असा आवाज बघा तीव्र आहे. क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किसका अरमान है. तर हे ती स्वतःला सांगते की मी सांगूच शकत नाही की मी कोणाचं स्वप्न बघतेय, कोण माझं व्हावं म्हणून मी हे स्वप्न बघते, हे सुद्धा मला उघडपणे बोलता येत नाही. ही माझी घुसमट आहे. पण जेव्हा तुम्ही घुसमटता तेव्हा तुम्ही जोरात नाही गाऊ शकत.
मग हा विचार आहे ना, क्या कयामत ह्याला असलेला आवाज इथं नाही आहे, ह्याची नोंद घ्यायला पाहिजे. जिंदगी जैसे खोई खोई है, हैरां हैरां है, ये ज़मीं चुप है, आसमां चुप है, फिर ये धड़कन सी चार सुन क्या है. हे सगळं दीदींच्या आवाजात ही तगमग जाणवते, ही बेचैनी जाणवते. आता इथं तर वाद्यही वाजत नाही आहेत, पण केवळ मी ही फक्त तुमच्या लक्षात आणून दिली आणि तुमच्या डोळ्यात आता पाणी आलेलं मला आलंय दिसतंय. आलंय आलंय म्हणजे मी अक्षरशः मला असं ते म्हणजे असं वेगळंच आय वॉज इन डिफरंट झोन मॅम. ही ताकद आहे ना, ही बाईंच्या गायकीची ताकद आहे की असं नाही ना, असं दाखवण्याची क्षमता नसते ना, म्हणून लाखात करोडो हजारो वर्षात का नाही होणार, त्याची ही कारण आहेत. तुमच्या हृदयातली नेमकी तार, म्हणजे संतूरला एवढ्या तारा आहेत, पण तो स्ट्रोक त्याच तारेवर पडावा लागतो, तेवढ्याच ताकदीने पडायला लागतो. तो जास्त जोरातही असून चालत नाही, तो हलका असून चालत नाही, तार चुकून चालत नाही. असा विचार करा, तुमच्या मनाच्या अशा सहस्त्र तारा आहेत, त्यातली नेमकी तार दिदी छेडतात. म्हणून ते टचकन डोळ्यात पाणी का येतं, त्याचं कारण हे सांगू तेवढं कमी आहे. म्हणजे खरंच मला असं क्षणभर असं वाटलं मी एकटी बसले आणि हे गाणं ऐकते आणि आयुष्यात नसलेला तो झोन सुद्धा माझ्यापर्यंत मग तुम्ही हा विचार करा ना, हा परकाया प्रवेश आहे ना, परकाया हा परकाया प्रवेश आहे. दीदी स्वतः नव्हत्या तिथे वाळवंटात उभ्या, दीदींच्या आयुष्यात हे नव्हतं चाललं, हे एका व्यक्तिरेखेच्या आयुष्यात चाललेलं आहे. तुम्हाला त्या व्यक्तिरेखेत प्रवेश करावा लागतो. जणू ती कुडी असते, त्यात तुमचा आत्मा तुम्हाला तिथे घालावा लागतो जाऊन, तेव्हा तिची दुःख तुम्हाला समजतील. नुसतं असं वाचून नाही कळणार, नाही. त्यात पूर्ण बुडावं लागतं. ती जणू काही एक नदी आहे गाणं, त्यात तुम्हाला सचैल असं बुडावं लागतं पायापासून डोक्यापर्यंत. गाणं आणि तुम्ही ह्यात कणभरही अंतर राहून चालत नाही. आणि हे अद्वैत साधणं हे संतांचं काम आहे, हे सामान्य माणसाचं काम नाही हो. अगदी खरं. आणि मग उत्तम तुम्हाला गायक व्हायचं तर तुम्हाला ही ठीक आहे ना, मी पण म्हटलं मला शक्यच नाही आहे एवढ्या पद्धतीने ह्या लेवलचं गाणं. प्रयत्न करा. मग तुमचा जो आपण मगाशी बोलत होतो त्यातला जो पुढचा एक आपण बोललो की नवीन विद्यार्थी किंवा त्यात काय तुम्हाला जाणवतं, तर मला हे जाणवतं की नवीन गाणं शिकणाऱ्यांना ह्यावर काम करायला आपण शिकवलं पाहिजे. फक्त सूर ताल शास्त्र शिकवून उपयोग नाही आहे. कला ही त्या पुढे आहे. म्हणजे मी अनेकदा म्हणते की शास्त्र संपतं तिथे कला सुरू होते. शास्त्र तुम्हाला फक्त सांगाडा दाखवतं एखाद्या गोष्टीचा, पण तुम्हाला त्यात जर प्राण फुंकायचे असतील तर तुम्हाला त्यात स्वतःचा प्राण, स्वतःचा विचार हे सगळं त्यात घालावंच लागतं. तेव्हाच ते गाणं जिवंत होतं. नाहीतर ते गाणं एक कोरडं वाटतं. आणि तो आजकालच्या पिढीपुढचंही आव्हान आहे. आम्हा शिक्षकांसाठी सुद्धा ते आव्हान आहे की मुलांना झोकून कसं द्यायला हवं, तुम्ही त्या गाण्याकडे कसं बघायला हवं, किती समर्पण हवं त्यात. मीपणा नकोच ना. मीपणा आला की संपलं. म्हणजे मी जे काही मानून चालते, सुरांना तुम्हाला शरण जावं लागतं. वा. तुम्ही म्हणाल कसा माझा सूर लागत नाही, तर सूर हे दैव आहेत. आणि हे मी नाही सांगत आहे, हे अनेक आमच्या गुरुजींनी सांगितलं आहे, अनेक ठिकाणी मी वाचलं आहे की सूर म्हणजे हे कुठून आले. हे शेवटी स्वर्गीय सूर आहेत, त्याला एक प्रतिष्ठान आहे. त्याला तुम्हाला तसं स्थापन करायला लागतं की सुराची फ्रिक्वेन्सी गाठणं, त्यात
स्थिरता शोधणं. तुम्ही आक्रमक असून चालणारच नाही. म्हणून जो साधक असतो तो आपोआप नम्र होत जातो, कारण त्याला कळतं की मी सुरांना शरण नाही आणत आहे, मला सुरांना शरण जायला हवं आहे. मी जर शरण गेलो तर ते मला आशीर्वाद देतील आणि ते माझ्या गळ्यात येतील. आणि दीदी हे फार मानत होत्या. सगळे मोठे कलाकार सुरांना शरणच जातात, त्याशिवाय ही संगीतकला साध्य होऊ शकत नाही. आणि ह्या शरणभाव एकूणच जेन जी मध्ये किंवा तुम्ही जे म्हणता तो कमी तो कमी आहे. हे ते शिकवताना संस्कार करायला लागणार, ते शिक्षकांचं काम आहे. काम आहे. लता दीदींबद्दल तुम्ही सांगत राहाल, मी विचारत राहीन, पण आपल्याला थांबावं लागेल. पण थांबावं असं की पुन्हा एक स्पेशल एपिसोड फक्त दीदींवरती नक्की करूया. करू. आशाबाई म्हणजे एक तडक फडक, त्यांच्याबद्दल जरा काहीतरी सांगा. आशाबाईंच्या आवाजाबद्दल सांगायचं तर खरोखर इतका तो नितळ आवाज आहे आणि भाव प्रकटीकरणाची तीच ताकद आहे आशाबाईंच्या आवाजात आहे. आणि विलक्षण एक मी नेहमी सांगते की स्वभाव जो आहे ना, संघर्ष सहन केल्यामुळे त्या आवाजाला सुद्धा एक धार आहे बघा. कारण संघर्ष, मी म्हणते तसं की जन्मापासून संघर्ष तर मागे संघर्षच. लागलायच, पण आशाबाईंच्या आवाजाला एक विलक्षण टोकदार अशी फिरत आहे. फिरत म्हणजे काय असते की तुमचा आवाज असा भिंगरीसारखा तानेत फिरला पाहिजे. आणि ती आशाबाईंची केवळ अफाट आहे. म्हणजे त्यांची अनेक गाणी आहेत की त्या तानेचं इतकं सुंदर काम आहे की त्या गाण्याला हात लावताना 100 वेळा विचार करावा एखाद्या गायिकेने, कारण तिला बाकीचं सगळं येतं. तान आली की मग अरे बापरे हे काय, असं होऊ शकतं. कारण अशीच गाणी आहेत आशाबाईंची, कितीतरी आहेत. म्हणजे त्यांच्या स्वरातली आर्तता दाखवणारं जीवलगा राहिले रे दूर घर माझे असेल, की ती जीवलगा ही पहिली हाकच. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे, जीवलगा. किती अर्थ आहे. अर्थता. पण हाच आवाज असा लावणीत कसा वाटतो. तर त्यांची एक बाबूजींची लावणी आहे, मी तर जाते जत्रेला. हो, अशी खुलवली त्यांनी की त्यातले शब्दांची फेक, त्याच्यातलं फेड इन फेड आऊट, त्यातला तो अवखळपणा, हा आशाबाईंचा एक वेगळाच रंग होता. मी तर जाते जत्रेला, गाडीचा खोंड बिथरला, बळ नाही घरच्या गणोबाला, कुणीतरी कुणीतरी बोलवा दाजीबाला, हो कुणीतरी बोलवा. वाह. अशा कैक तुम्हाला जागा मिळतील. येणारं नाथा आता बाबूजींचं गाणं पूर्ण तानेत आहे. प्रत्येक वाक्याला तानेच्या जागा आहेत, शब्दाला तानेच्या जागा आहेत. येणार नाथ आता, येणार नाथ आता. किती जागा आल्या. सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली. हे गाणं खळ्यांचं. वरकरणी साधी वाटते चाल. सहज सख्या एकटाच येई सांज वेळी, ही एक तान झाली. वाट तुझी पाहिन त्या, वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली. म्हणजे खाली ह्या शब्दात इतकी तान आहे. हे सगळं आशाबाई लीलया घेतात आणि ते तुम्हाला जाणवतही नाही की इथे एवढी अवघड जागा येऊन गेली. आज कुणीतरी यावे, ओळखीचे
व्हावे आ. ही एवढी तान आहे, पण ती पटकन एका मात्रेत घेणं, असं कैक चमत्कार आशाबाईंनी केलेले आहेत आणि ते फार सहज आहेत. त्यात अभिनिवेश नाही की मी आता तयारी दाखवते, बघा माझ्या गळ्याची किती तयारी आहे, असं नाही. ते गाण्यात असं सहज येऊन जातं. त्या गाण्यात हे इतकं सहज येऊन जातं की त्याला पॅच केल्यासारखं नाही वाटलं पाहिजे की आता ही तान आली आहे तर वेगळा आवाज. म्हणजे जसं काही आपण चाललोय रस्त्याने आणि आता खड्डा दिसला की आपण जसं सावध होतो, तर खरं ह्या जागा म्हणजे मोठे खड्डे म्हणा किंवा संकटच असतात. म्हणजे गाताना इतक्या सहजपणे ते जाणं. पण ही आशाबाईंची सहजता आपल्याला अभ्यास करायला हवी त्याचा. कारण ही आपण नसते गाण्यात. अनेकदा अनेकांचं गाणं ऐकताना हे जाणवतं की तान आली की तुम्ही कृत्रिमपणा येतो तुमच्या गाण्यात. आविर्भाव काहीतरी वेगळं अगदी करतोय. हाच योग्य शब्द आहे, तो नको. मग ही कारण आमचे गुरुजी पण नेहमी म्हणायचे की तंत्रावर हुकूमत रियाजानी येते. कारण हे तंत्र आहे शेवटी. गळ्यात तुम्ही एक पलटा घाल, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा रियाज करा, घोटा, त्याला आपण म्हणतो पॉलिश होत जातं. म्हणजे याचा अर्थ ती चमकदार होत जाते. पण त्यात भाव तुम्हाला आणायला हवा आणि सहजता हवी, तरच ती म्हणजे भावसंगीत टेक्निकली करेक्ट चालणार नाही. नाही आत्मसमर्पण होणं त्याला हवं. गरजेचं आणि आहे. मग ती सहजता रियाजानेही येते आणि मुळात ती एक देणगी पण असते. ह्यांना मंगेशकर भावंडांना ती देणगी आहे ना देणगी सगळी. आहे. त्यामुळे Correct. आशाबाईंचं कर्तृत्व जे आहे ते एकतर त्यांच्या वैविध्यात आहे. त्यांना पण ती टोन अनेक प्रकारचे लावण्याची जी एक त्यांची क्षमता आहे की पटकन ते असं नशिला आवाज लावू शकतात. आता गंमत बघा, पांडुरंग कांती आशाबाईंचं आहे. यमन राग, निगाहे मिलाने को जी चाहता है, हे सुद्धा आशाबाईंचंच आहे आणि तोही यमन राग आहे. किती फरक. पण दोन्हीचा लगाव वेगळा आहे ना. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियला वेडू, निगाहे मिलाने कुझी चाहता है. हे सगळं यमन. दोन्हीतला टोन वेगळा आहे. इथं आध्यात्मिक आहे, तिथं शृंगारिक आहे, नटखट आहे. म्हणून आशाबाईंचा आवाज हा आरसपाणी आहे. त्यात काही इतका नितळ आहे की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाओ वैसा. आरसपणे किती गोड शब्द दिलात तुम्ही. एक इतकं आव्हानात्मक गाणं आशाबाई गायल्यात बर्मन साहेबांच्याकडे की त्यांना बर्मनदांनी त्यांना सांगितलं होतं की एक गाना आशा तुम्हें ऐसे गाना है कि जिसमें दमसाज की बहुत ज़रूरत है, और जैसे हम छोटे बच्चे के कान में कभी कभी विस्परिंग करते हैं और एकदम लाउड कहते हैं कुछ बात, ज्याला आपण असं म्हणतो ना कुर्र करतो कानात, उस प्रकार का गीत है. तर आशाबाई म्हणल्या की मी कन्फ्यूज झाले, मला आश्चर्य वाटलं की म्हणजे कसं गायचं, काय नेमकं त्यांना अपेक्षित आहे. तर ते गाणं होतं रात अकेली है. त्यात सगळी ओळ तुम्हाला कुजबुजत्या आवाजात गायची आहे आणि एकाच स्वरावर आवाज तुम्हाला फुल थ्रोट म्हणतात तसा ओपन करायचा आहे. कारण त्या गाण्याचा भाव तसा आहे, सिच्युएशन तशी आहे. रात अकेली है पूछ गए दिए, आंखें मेरे पास कानों में मेरे, जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए. असं ते गाणं. रे केवढं वैविध्य, किती हे वेगळेपणा. किती अवघड आहे. म्हणजे असं करू शकणाऱ्या त्या गायिका आणि
त्यांच्यावर त्यामुळे मग अशी जबाबदारी नेहमी पडत गेली. हम्म. कुणाचंही गाणं ज्यात खूप वेगळा भाव हवा आहे आणि R.D. बर्मन सारखे विलक्षण वेगळ्या संगीतकाराची गाणी त्यांनी तर आशाबाईंना काय काय करायला लावलं. म्हणजे ते आजा आजा आहे, हा आजा आजा आजा, हे अवघड आहे. हा हे आपण इतक्या वेळेला ऐकतो म्हणून आपल्याला सहज वाटतं. हे जेव्हा प्रथम आलं तेव्हा हे किती वेगळं वाटलं. मी आशाबाईच एका मुलाखतीत म्हणाल्या आहेत हम्म. की मला हे गाणं पंचमनी दिलं आणि मी त्या गाण्याची प्रॅक्टिस गाडीत करत होते रेकॉर्डिंगला जाताना. तर माझा ड्रायव्हर मला म्हणाला, मॅडम आपकी तबीयत कुछ खराब है क्या? हो आपको क्या हो रहा है? असं का करताय तुम्ही? आपल्या प्रेक्षकांना एकदा मी कुठे आणि आशाबाई. आजा आजा देखूं प्यार तेरा, अल्लाह अल्लाह इनकार तेरा, हो आजा 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 आजा. शब्द, माझे शब्द तसे बंद होत नाहीत, पण आज म्हणजे वारंवार शब्द बंद होत आहेत. व्ह्युअर्सने सांगायला मला खरंच आवडेल. मी खरंच स्पीचलेस होते. काय सुंदरता आहे. फ्लो आवाजाचा बघा तुम्ही. आवाजाला प्रवाह हवा, आवाजाला कट हवा, आवाजात विस्परिंग हवं, आवाजाला लेयर्स हवेत. इतका आवाज महत्त्वाचा आहे भावसंगीतात. ही सगळी घराणी आहेत. म्हणून मी सांगते की तुम्हाला जर आवाजाचा प्रवाह बघायचा असेल, त्यातला सलगपणा, तर आगे भी जाने ना तू ऐका. हम्म. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही पल है. तो आगे भीचा जो जी मींड म्हणतो आम्ही त्याला, तांत्रिक भाषेत काय म्हणतो आपण त्याला, मींड म्हणजे गोलाईने आवाज गेला. हम्म. आगे भी असा नाहीये. हम्म. कसं आहे, आगे भी हे यायला पाहिजे. आता हा प्रवाह का, असं का नाही मग संगीतकाराने ठेवलं आगे भी, असं का नाही ठेवलं? तर भूतकाळही तुझ्या हातात नाही. भूतकाळ जे घडून गेलं, साहिरला काय म्हणायचंय, साहिर लुधियानवी सारखा कवी जेव्हा लिहितो की आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, भविष्यकाळ तर तुला काही माहिती नाहीच आहे आणि भूतकाळावर तुझा काही अधिकार उरलेला नाही बरोबर आहे. आणि तो तू पुसूनही टाकू शकत नाहीयेस. मग जर दोन्हीकडे तुझा काहीच कंट्रोल नाही, तू काहीच ठरवू शकत नाहीस, याचा अर्थ आत्ताचा क्षणच महत्त्वाचा आहे. मग तो प्रवाह, काळ हा एक प्रवाह आहे. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही पल है. हा आत्ताचा क्षणच महत्त्वाचा आहे. मग ते सगळं गळ्यातून व्यक्त करणारी ती गायिका होती. त्यामुळे मग ही जबाबदारी आहे ना. अशी गाणी जेव्हा कवी लिहितो, त्याला संगीत लागतं, त्याची सिच्युएशन निर्माण होते, तेव्हा ती समर्थ नसेल गायिका, तर हा भाव कसा पोचेल? हे गाणं पोचतं कारण त्या आशाबाईंच्या आवाजातली ती एक धार आणि प्रवाह. खूप सुंदर. त्या विशेष कोणाबरोबर खुलल्या? आरडींबरोबरच की आणखीन? नाही, आधी तर फार छान आहे प्रश्न हा. एक काळ असा होता की सिनेमातली प्रमुख गाणी, नायिकेची गाणी लताबाईंच्या आवाजात होती आणि व्हॅम्पची गाणी, खलनायिकेची गाणी, नृत्यांगना, क्लब डान्सर यांची गाणी ही आशाबाई गात होत्या. त्याही स्पर्धेत होत्या ना. आणि त्या खूप झगडल्या आहेत ह्या सगळ्यासाठी. म्हणजे मलाही असे अनेक सिनेमे माहिती आहेत की ज्यात अरे हे गाणं ह्या सिनेमातलं आहे का, अच्छा, मग ह्याच सिनेमात लताबाईंचं हे सुंदर गाणं आहे. पण आशाबाईंना नायिकेचं गाणं नव्हतं. पण नंतर काळ बदलला. मग आशाबाईंच्या आवाजाच्या क्षमता ज्या होत्या त्या अनेक संगीतकारांनी त्यांच्याकडून गाऊन घेतलं.
SD बर्मन साहेबांनी त्यांच्याकडनं खूप सुंदर गाऊन घेतलं. आणि काही गोष्टी अशा घडल्या की काही काळ बर्मनदा आणि लताबाई एकत्र काम करत नव्हते. अशा काळात आशाबाईंची गाणी बर्मनदांनी आपल्यासाठी खूप दिली आहेत. लाजवंती सिनेमातली गाणी आहेत. कोई आया धड़कन कहती है किंवा गा मेरे मन गा गा मेरे मन गा. अशी गाणी तेव्हा आधी बर्मनदांच्या नंतर नय्यर साहेबांनी, O.P. नय्यर साहेबांनी तर आशाबाईंच्या साथीने एक स्वतःचं घराणं निर्माण केलं. त्यांच्या आवाजात ज्या शक्यता होत्या, त्यांचा बेस होता, एक धुंदी आहे आवाजात, धुंदे. ती कशिश ती नय्यर साहेबांनी हेरली. बर्मनदांनी त्यांच्या आवाजात सुंदर गाणी दिली, पण त्यांच्या आवाजात आणखीनही शक्यता आहेत हे नय्यर साहेबांनी ओळखून तशी तशी गाणी त्यांना दिली. आणि आपण पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की काय गाणी आहेत नय्यर आणि आशाबाईंची. जाइए आप कहाँ जाएंगे असं, म्हणजे तो जो झटका आहे ना आवाजातला, जाइए आप हा जो खास नय्यर टच आहे. जाइए असं प्लेन ते गाऊन चालणार नाही. जाइए आप कहाँ जाएंगे. हा खट्याळपणा आहे, हा एक मी म्हणते ते नशा आहे गाण्यात. ये रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराइए जहाँ तक महक है मेरे गीसों की चले आइए. हा सगळा मादकपणा कितीतरी सुंदर नय्यर साहेबांनी खुलवला. चैन से हमको कभी सारखं गाणं अतिशय मेलोडियस, म्हणजे त्या गाण्यातला जे कारुण्य आहे त्या गाण्यात ते आपल्याला डोळ्यात पाणी आणतं. आणि नय्यर साहेबांनी स्वतःच्या शैलीपेक्षा ते वेगळं गाणं दिलं. म्हणजे त्यांना आपण ओळखतो ते घोडागाडी किंवा तालप्रधान गाणी, रिदम किंग त्यांना आपण म्हणतो, पण ते अर्धसत्य. मी नेहमी सांगते की अतिशय सुंदर मेलोडी नय्यर साहेबांनी दिल्या आहेत, अतिशय सुरेख सुरावटी दिल्या. आणि ही त्यातलीच एक चैन से हमको कभी, की त्यातली आर्तता आपल्याला अशी स्पर्शून जाते. चैन से हमको कभी आपने जीने न दिया, जहर भी चाहा अगर पीना तो पीने न दिया, चैन से हमको कभी. आशाबाई आणि नय्यर साहेब हे विलक्षण कॉम्बिनेशन होतं. नंतर 60sमध्ये आपण बघतो की R.D. बर्मन त्याने अप्रतिम गाणी आशाबाईंकडनं गाऊन घेतली. खूप मी म्हटलं तसे हे आजा आजासारखे प्रयोग, कट नोट्स, तुटक आवाजातली गाणी, सेन्शुअस गाणी, खूप प्रायोगिक गाणी ज्यात बोलणं आणि गाणं यांच्या सीमारेषेवरचं काहीतरी असतं. इजाजतमधली गाणी, मेरा कुछ सामान सारखं गाणं आहे, हो, की इतकं वेगळं तलम पोत आहे त्या गाण्याचा. आणि चालसुद्धा प्रायोगिक आहे, कारण एकासारखं दुसरं अंतरा नाही, त्यात सगळ्यात बदल होत जातात. कारण ती एक कथा आहे, ती एक त्याला सूत्र आहे. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है. मग काय आहे तर अशा गोष्टी आहेत की ज्या अतिशय हळव्या आठवणी आहेत. 116 चांद की राते, म्हणजे हे सगळं तू परत करणार आहेस का मला? आपल्या आठवणी परत करणार आहेस का? आपले क्षण परत करणार आहेस का? हा किती आर्त प्रश्न आहे. खूप सुंदर. आणि तो आशाबाई त्यांनीच तो गावा खरोखर. कारण त्यातला जो शेवटचा आहे ना, की हे ठीक आहे, पण मला एकच परवानगी दे की हे सगळं मी सामान जेव्हा गाडीन ना, ह्या आठवणी पण मी पुरून टाकीन, तेव्हा मी पण उरणार नाही. आणि मलाही तू त्याबरोबरच स्वतःला पुरण्याची मात्र परवानगी दे. आणि चित्रपटाचं नाव काय आहे? इजाजत. किती प्रकारची इजाजत आहे बघा त्यात.
की गुलजार साहेब जेव्हा असं काही लिहितात तेव्हा त्या सिनेमाचं ते नाव आणि त्यातल्या घटना ह्याचं खूप प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्यातला संदर्भ दिसत राहतो. ज्याच्यावर माझं दुसरं पुस्तक आहे, अफसाना लिख रही हूँ. खास आहे ना तुमचं हो. पुस्तक? हां. अफसाना आहे. हे आहे अफसाना लिख रही हूँ. असे खूप सिनेमे आहेत ना ताई, की ज्याची गाणी ही कथेशी इतकी घट्ट बांधलेली होती की त्यांचा स्वतंत्र विचार करायला हवा. म्हणून मी इजाजत, बंदिनी, चितचोर, अनाडी, बाजार, घरोंदा असे काही चित्रपट निवडले आणि त्यातल्या कथा आणि त्यांचं काव्य संगीत ह्यावर स्वतंत्र विचार करून लिहिलं. आणि सांगायला आनंद वाटतो की अशा तऱ्हेचं हे पहिलंच लिखाण आहे. नेहमी काय होतं की कथांवर लिहिलं जातं, सिनेमातल्या अभिनयाच्या भागावर लिहिलं जातं, दिग्दर्शनावर लिहिलं जातं आणि गाण्यांवर वेगळं लिहिलं जातं. पण ती गाणी त्या कथेशी कशी घट्ट बांधली आहेत, त्यात कवीचा किती विचार आहे, संगीतकाराचा किती विचार आहे, हे उलगडून सांगायला हवं असं मला प्रकर्षाने तीव्रतेने वाटलं. कारण जुनी गाणी काही ओढून आणलेली नाही ना. नव्हतीच. आता मौसम सारखा सिनेमा आहे, त्यात गुलजार साहेबांचेच कितीतरी आहेत की त्यातलं प्रत्येक काव्य तुम्हाला त्या भूमिकेची निगडीत आहे ना. बंदिनीतली गाणी किंवा गुलजार मौसममधली गाणी. साहेबांचं. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, हो सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो. इथे पण त्या दू वरती किती वेगळा. किती हेलकाव आहे. वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो. कारण ती तशीच आहे ना. मग हे लिहायला हवं की ती माया हाच एक मुक्त छंद आहे आणि म्हणून कविता मुक्त छंदातली, म्हणून चालही मुक्त छंदातली. त्या कॅरेक्टरसाठी लिहिलेलंच ते गाणं आहे. ते त्या अनुराधा पटेलच्या त्या कॅरेक्टरलाच शोभणारं आहे आणि ती तशीच आहे ना, मनस्वीच आहे ती. मग तिला असं चाकुरीतलं गाणं देऊन कसं चालेल? नाही. म्हणून तर मग गुलजार साहेब जेव्हा हे त्यांनी लिहिलं आणि आर डी बर्मनला हे दाखवलं, तेव्हा आर डी बर्मन उद्गारले. आपल्याला माहिती आहे की अरे हे काय काव्य आहे का, ह्याला मीटर नाही आहे, छंद नाही आहे, आणि उद्या तुम्हाला टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख आणून देशील आणि म्हणशील ह्याला चाल लाव. हो, असं बोलले. असं ते बोलले. तेव्हा गुलजार साहेब म्हणले हे असं आहे, हे असं आहे, कारण ती असंच व्यक्त होईल. जेव्हा तिचं सगळं सामान सुमान तिच्या घरी पोस्टाने आलेलं ती बघते आणि तेव्हा ती हे विचारतेय की काय काय पाठवशील मला तू, आणि असं पाठवल्याने तू मला विसरणार आहेस का, आणि जर असं असेलच तर मग ह्याच बरोबर मी स्वतःलाही नष्ट करीन. म्हणजे हे सगळं इतका खोल विचार आहे त्या शब्दांमध्ये. आणि मग तिथे गाणं पण कसं, की गाणं पण असं नेहमीसारखं संपत नाही ना, की मग मेरा कुछ सामान झालं संपलं गाणं, असं नाहीये. असं नाहीये. एक इजाजत दे दो बस, जब इसको दफनाऊंगी मैं भी वहीं सो जाऊंगी, मैं भी वहीं सो जाऊंगी.
काय म्हणाल तुम्ही याला? असं गाणं, त्याचा सगळा कथेशी असलेला संबंध मला प्रकर्षाने जाणवलं की हे लोकांपर्यंत आणायला हवं. तुम्हाला गंमत वाटेल आणि मला अलीकडे मी जेव्हा यातला काही भाग फेसबुकवर लिहिला, हम्म. त्याचा अभ्यास मी 2020 साली लिहिलेलं पुस्तक आहे. पण मला अनेकांचे फोन आले आणि सांगितलं की तुम्ही हे सांगितलं तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली. आम्ही अनंत वेळा इजाजत सिनेमा बघितलाय, अनंत वेळा टायटल म्युझिक बघितलाय. तर तुम्ही बघा त्याचं टायटल म्युझिक, त्यात एक फांदी दिसते तुम्हाला आणि त्या फांदीवर 3 थेंब आहेत ताई. 3 थेंब आणि सुरूच गाणं तिथून होतं. छोटी सी कहानी बारिशों के पानी से सारी वादी भर गई. एक धुआंधार पाऊस आहे, एक रेल्वे थांबते, मग तो सगळा सिलसिला सुरू होतो. पण त्या फांदीवर 3 थेंब का आहेत? तर हे 3 आहेत ना, प्रेमाचा त्रिकोण आहे. एका थेंबाला पडावं लागतं. फांदीला सोडून तो थेंब पडतो आणि ह्यात गुलजार साहेबांची तुम्हाला विजन दिसेल एक दिग्दर्शक म्हणून. आत्ताही माझ्या अंगावर रोमांच अगदी मला तेच, मलाही तसंच जाणवलं. इतका जर का विचार आहे. मी त्या गाण्याचा अभ्यास करायला लागले. मी सुद्धा अनंत वेळा हा सिनेमा बघितला, माझ्या लक्षात आलं नव्हतं. मी यासाठी जेव्हा तो नीट बघितला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की अरे 3 थेंब दिसत आहे त्याच्यावर आणि तो एक थेंब पडतोय. आणि हे मी लिहिलं तेव्हा मला अनेकांनी प्रामाणिकपणे सांगितलं, मान्यवरांनी सांगितलं की ही जी तू गोष्ट निरीक्षण तू केलंयस हे आमच्याही लक्षात आलं नव्हतं. आणि म्हटलं अहो मला हे जाणवल्यावर माझ्यापर्यंत ते ठेवणं पण मला अशक्य आहे. त्यामुळे मला जे जे असं जाणवतं ते माझ्या लिखाणात उमटतं आणि म्हणून अफसाना लिख रही हूं हे पुस्तक जन्माला उमटायला हवंच, कारण नाहीतर आम्ही पारखे होऊ ह्या गोष्टींना. हो. म्हणजे मी आता पुन्हा बघणार, बघावंच लागेल. कारण हा 3रा थेंब आणि तो 3रा थेंबाला काय दुःख होतंय ते ह्या गाण्यात आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि तुम्ही विचार करा ना की ते किती व्हिजन आहे त्यात मग हे सगळं टीमवर्क आहे. कसं पंचमला ते कळलं, कसं गुलजार साहेबांनी व्यक्त केलं, कसं ते सगळं संगीत जन्म. मग ही गाणी कशी जुनी होतील तुम्ही सांगा ना. नाही होणार. ह्या गाण्यांना मरण नाहीये ना, म्हणूनच मरण नाहीये. नाहीतर अनेकदा आपण ऐकतो की आत्ता कालपर्वा आलेली गाणी असतात, थोडी आपल्याला छान वाटतात, गुणगुणली जातात, पटकन त्यावरनं लक्ष दुसरीकडे जातं. आणि जर जपून ठेवावी अशी गाणी कुठली असतात तर नाही, हे आपण डिलीट नाही करायचं असं वाटतं, कारण ताकद आहे तशी. बरोबर आहे. मला हे पुस्तक तुमचं सारखं खुणावतंय मला, आणि त्याबद्दल नाही बोलले ना तर मग माझे दर्शक सुद्धा मला माफ नाही करणार. नवरसांचा जादूगर रफी साहेबांबद्दल ताई सांगा. रफी म्हणजे मी सांगते की पुरुष मनाचं नितांत सुंदर व्यक्त होणं म्हणजे रफी. हो. एका वाक्यात जर तुम्हाला सांगा की पुरुष मन हे व्यक्त होताना इतकं मधाळ होऊ शकतं, त्यात इतके स्नेहार्द्र तो आवाज एक एकदा होतो की आपल्याला आश्चर्य वाटतं की इतका ओलावा त्या आवाजात कुठून आला असेल. तलमही आवाज होतो, अनेकदा तो आवाज आक्रमक होतो. तर ह्या जादूगार आहे हा रफी म्हणजे, आणि त्यांच्यावर लिहावं असं पहिल्यापासून होतंच मनात. आणि एक लेखमाला पुण्यनगरी वृत्तपत्रासाठी मी लिहिली, तेव्हाचपासून त्याची मागणी होत होती की याचं पुस्तक करा. आणि मग राजहंस प्रकाशननी त्याचं पुस्तक केलं. यातही रफी साहेबांच्या गायकीवर एक प्रदीर्घ लेख आहे, असंच 7-8 हजार शब्दांचा, आणि मग त्यांच्या 25 गाण्यांचं विश्लेषण आहे. बापरे. तेही माझी अशी इच्छा आहे की गायकांनी जरूर वाचावं, कारण प्रत्येक गाणं जी खोली विचारांची दिसते रफी साहेबांची, ती त्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांचा आवाज रोमॅन्टिक कसा होतो, आणि कधी कधी त्या आवाजातनं शापवाणी आहे. म्हणजे रोमॅन्टिक आवाजातली कैक गाणी आहेत. उदाहरणार्थ दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो, हे रोमॅन्टिक गाणं आहे. पण मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे, हां, ही सरळ सरळ शापवाणी की त्यात तर त्याचे शब्द इतके जहाल आहेत. जहाल हाच शब्द त्याला योग्य आहे की आपण म्हणतो ना, मला संदीप खरेच्या कवितेची आठवण झाली की त्याची एक कविता आहे, तसंच मी लिहिलंही आहे त्याच्यात,
की असा याला कुणी नाही, नसा याला कुणी नाही. म्हणजे एकाकी पण इतका की असण्यात एक गोष्ट असते की अमुक माझा एक नातेवाईक आहे, माझा जीवलग आहे, माझा नवरा आहे, माझी बायको आहे, माझं मूल आहे, माझं कोणी, ती असणारी लोक आहेत. ती असण्याची एक आठवण असतेच माणसाला, कारण ती त्या व्यक्तीशी ती निगडीत आहे. पण इतका एकाकीपणा की नसा याला कुणी नाही, म्हणजे नाही म्हणायलाही कुणी नाही, हे किती भयंकर आहे. तो भाव मला इथे दिसतो की तुझ्यावर अशी वेळ येऊ दे की तुला दुश्मन सुद्धा मिळू नये. म्हणजे तू दोस्ती तर सोडच, की तुला दुश्मनी सुद्धा तुझ्या नशिबात नको. म्हणजे दुश्मनीत सुद्धा एक मानवी अस्तित्व तुझ्या आसपास असो, तेही नको. ही वेळ तुझ्यावर येऊ देत, हे सांगणारा आवाज रफी साहेबांचा आहे. आणि त्यात जो काही आवाज त्यांनी लावलाय, आणि अशी काही गाणी आहेत, हे काय, अशी खूप गाणी आहेत की ज्यात तळतळाट आहेत, ज्यात निराशा आहे, खचलेपणा आहे. हे सगळे रंग रफी साहेब दाखवू शकत होते. आणि माझं भाग्य असं की या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या मुलीने केलं. रफी साहेबांची मुलगी आणि त्यांचे जावई, त्यांनी मला खास आशीर्वाद दिले की आपने बहुत अच्छा लिखा है. आणि रफी साहेबांचं जे घर आहे, रफी मॅन्शन, तिथे जाऊन आम्ही त्याचं प्रकाशन केलं. वा. त्यामुळे ते एक भाग्य ह्या पुस्तकाला लाभलं. आणि रहे ना रहे हम, जे माझं पहिलं पुस्तक आहे, ते क्लासिक म्हणून त्याची एक खासियत अशी सांगते की त्याची 7 वर्षात त्याच्या 7 आवृत्त्या आल्या. वा. आणि अशा काळात की जिथे आपण म्हणतो वाचन कमी होत चाललंय, पण ते इतकं संदर्भ म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि नुकतंच त्याचं हिंदी भाषांतर झालं. आता गुजराती भाषांतर होत आहे त्याचं. काही महिन्यातच त्याचं गुजराती पुस्तकही येईल. कारण गुजराती समाजाची अशी मागणी होती की आम्हाला हे आमच्या भाषेत वाचायचं आहे. आणि आणखीन आनंदाची गोष्ट की हे जे हिंदी रहे ना रहे हम आहे, चित्रा पिंपळे यांनी त्याचा अनुवाद केलाय. तर ते पुस्तक पंजाब विद्यापीठात सिलेबसमध्ये आहे. काय सांगताय, बापरे. आणि डॉक्टरेट करणारे अनेक तिथले विद्यार्थी ते रेफर करतात, माझ्याकडे येतात मुलाखत घ्यायला. आणि मला इतका एक विलक्षण अनुभव आला की भोपाळला लिटरेचर फेस्टिवल असतो, तेव्हा या हिंदी पुस्तकाचं एक पुन्हा विमोचन समारोह झाला. अर्थात पुस्तक आधीच आलेलं होतं, पण त्या पुस्तकाचा एक समारंभ त्यांनी घडवून आणला प्रकाशकांनी. आणि हिंदी रहे ना रहे हमची अक्षरशः खिळखिळी झालेली प्रत, पानापानावर खुणा काढलेल्या, असा एक युवक मला येऊन भेटला. आणि त्यावर त्यांनी लिहिलेली एवढी वही होती. तो म्हणला, मैंने इतना पढ़ा है आपका ये बुक कि अभी ये मतलब इसकी हालत देख रही हो आप, लेकिन हर पत्ते पे, हर पन्ने पे मुझे इतना सब कुछ मिल रहा है की म्हणतो आला, माझ्या पाया पडला, माझी ओळखही नाही, माझ्या डोळ्यातूनच पाणी व्हायला लागलं की मी लिहिलं जेव्हा, तेव्हा मला अशी कल्पनाही नव्हती की एक मराठी युवक ह्याची पारायणं करेल आणि हे हिंदी पुस्तक त्याला इतकं उपयोगी पडेल. तो म्हणला, माझी PhD सगळी मी ह्या पुस्तकावर करतो आहे आणि मला ह्याचा विलक्षण उपयोग होतोय. तुम्ही असा अजून लिहिताय ना मॅडम, आप बहुत अच्छा लिख रही हो और ऐसा और लिखो आप, बहुत चाहिए हमें ऐसा. एका शिक्षकाला आणखीन काय हवं. बरोबर. मला हे आनंद मला हा खूप मोठा वाटतो की एक म्हणजे कायम हीच तळमळ असते. एखाद्याला काही कळत नाहीये आणि जी गोष्ट मला माहिती आहे आणि ती मला त्याला नीट सांगितल्याशिवाय, समजावून सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. आणि हेच मी म्हणेन की माझ्या आत्ता जे मला यश मिळत आहे, जो मला पाठिंबा मिळतोय रसिकांचा, की समजावून त्यांना कोणीतरी हे सांगायला हवं आहे आणि मग मीच का नको, असा विचार करून मी ते क्षेत्र निवडलं. मला ना तुमच्या लिहिण्यामध्ये ते गोलाई, म्हणजे असं एखादा चित्रकार कसं फराटे ओढतो ना, तसं तुमच्या लिखाणात मला आढळलं. म्हणजे असं वरती जाते, म्हणजे तो तरलपणा, ते शब्द हे गाणं बनून जात आहेत तुमचे. वा, थँक्यू, खूप छान बोललात. म्हणजे मी तुमचं फेसबुकवरचा पण लेख वाचला होता, कारण जेव्हा तुम्ही आमच्या पॉडकास्टवर येणार, म्हणजे हे काही सोपं नव्हतं माझ्यासाठी. म्हणजे मला एखादा राजकारणी बसला, किती धुरंधर असेल मी नाही घाबरत, पण सरस्वतीची पुत्री जेव्हा माझ्या समोर येणार आहे, माझे कॅमेरामन दोघंही मुलांनी मला सांगितलं, मॅडम आज थोड्या नर्वस का दिसते. अरे ते नर्वस नाही, ते भारावले पण होतं. पण मी तुम्हाला सोडणार नाही, मला माहिती आहे उशीर होते, सगळं होते, तरीही
रफी साहेबांना तुम्हाला बोलावंच लागेल. नाही, मी रफी साहेबांचं आता मी काय गाऊ, कारण माझ्याकडे तो आवाज नाही. त्यांची किती गाणी तुम्हाला मी ऐकवू, पण एक त्यांचं जे गाणं आहे की मनाला खूप शांतवणारं गाणं आहे, जे मी माझ्या विद्यार्थ्यांनाही नेहमी शिकवते. मन रे तू काहे न धीरत रे. मन रे तू काहे न धीर धरे, ओ निर्मोही मोहन जानी, जिनका मोह करे, मन रे तू काहे न धीर धरे. आध्यात्मिक अतिशय बेस आहे, काहीच बोलू शकत नाही दुसऱ्यापेक्षा. ताई, हा प्रवास, सुरांचा प्रवास थांबूच नाही वाटतंय, पण तरीही तुम्हाला काहीतरी विचार छळते मी, आणि मला नाही असं हो, वाटतं रसिक असे छळणारे असावेत. मला वाटतं खऱ्या कलाकाराला तेही आवडत हो, असेल. अगदी अगदी. नाही, त्रास नाही आहे हा. हा म्हणजे गोड त्रास आहे. ताई, तुम्ही दिग्गज कलाकारांसोबत काम केलं, नेहमीच काही मिठे मिठे नाही, कधीतरी तिखे तिखे सुद्धा अनुभव असतात, आलेत का? कसं आहे ना शोभाताई, की आपल्याला ह्या क्षेत्रात काय किंवा कुठल्याही क्षेत्रात सर्व प्रकारच्या मानवी प्रवृत्ती या असतातच. मानवी स्वभावाचे नमुने मला सगळीकडे भेटले, याही क्षेत्रात भेटले. काही चांगले अनुभव आले, काही कटू अनुभव आले. पण ह्या आत्ताच्या स्थितीला ना मला त्याची खंतही वाटत नाही. काय माहिती असं का वाटतं, पण मला आत्ता अशी स्थिती आहे की त्या वेळेला ते अनुभव आले, पण ते शिकवून गेले तुम्हाला त्यांनी कणखर बनवलं. मला एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे ज्या प्रमाणावर तेही कलाकार आहेत, अभिनेते, अभिनेत्री, मालिकांमधले कलाकार, हे सगळे कष्टाळू, मला विलक्षण आदर आहे त्यांच्याबद्दल. पण आपल्याकडचा जे माध्यमं आहेत, प्रसार माध्यमं, त्यांनी अशा कलाकारांना सुद्धा प्रसिद्धी द्यायला हवी, जे वाद्यवृंदात गात आहेत, जे काही नवीन कार्यक्रम करतायत. आम्ही जेव्हा हे आमचं करिअर केलं ना, तेव्हा आम्ही इतकं गात होतो. माझ्याबरोबर अनेक कलाकार आहेत, माझ्या पिढीतले, आत्ताही बघते मी. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, किंवा त्यांनी काही नवीन कार्यक्रम करतायत का, नवीन काही त्यांना अनुभव आलेत का, त्या फील्ड इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, ह्याची फारशी दखल कमी घेतली जाते. नाही काय बरोबर म्हणतो आपण, की तेवढं त्याला महत्त्व दिलं जात नाही. जेवढं एका पटकन आज हा कलाकार आलाय, त्याची ही मालिका येते, ते जसे कलाकार आहेत तसे हेही आहेत, वादक आहेत, तंत्रज्ञ आहेत. ही अख्खी स्टेजची इंडस्ट्री जी चालली आहे ना, त्यात खूप 101 कलाकार आहेत. आत्ताच अलीकडे मी थोडं बघितलं की काही वादक कलाकारांना त्यांच्या मुलाखती वगैरे होत आहेत, पण हे खूप पूर्वीपासून व्हायला हवं होतं. खरंय, त्यामुळे खरंय. माझ्या स्टेजवर, म्हणजे मी 40 वर्ष स्टेजवर आहेत, त्यावर असे अनेक कलाकार मी पाहिले की ज्यांना काहीच नाव नाही. ते फक्त ओळखच नाही. वाजवतात, वाजवतात, त्यांचं मानधनाचं पाकिट घेतात आणि घरी जातात. आणि त्यावेळेला त्यांना ज्या टाळ्या मिळतात तेच, पण ती पण त्यांची एक ऊर्जा आहे, ती पण गरज आहे ना. जसं मानधनाचं पाकिट वेगळं आहे, पण असं कधी होत नाही की पुढच्या दिवशी त्यांचं फ्रंट पेजवर त्यांचा फोटो आलाय, नाव आलं, असं होत नाही. आणि ते एका टीमवर्कचा भाग असतात. त्यामुळे असं व्हायला हवं असं मला फार वाटतं, की त्या कलाकारांनाही प्रसिद्धी मिळायला हवी. त्यांचे प्रश्न काय आहेत. आज कोविडचा जेव्हा काळ होता, तेव्हा खरोखर या कलाकारांनी कशी घरं चालवली, हे म्हणजे मी जवळून पाहिलंय ह्या सगळ्यांना. म्हणून की कारण दुसरं काहीच केलेलं नाही. एक जर व्यक्ती ढोलक वाजवत असेल, तबलाच वाजवत असेल, तर अचानक ते टिफिन सर्व्हिस नाही सुरू करू शकत. अचानक ते भाजी नाही विकू शकत. मग अशांसाठी काहीतरी फंड्स हवेत, आणि अशा वेळेला त्यांच्या मनाची काळजी घेणं खूप, कारण कलाकार तसेही संवेदनशील फार असतात, आणि अशा वेळेला ते कलाही त्यांना सोडून जाते का काय अशी वेळ येऊ शकते. पण माझ्या माहितीतले कलाकार असेल की अशा वेळेला त्यांनी रियाज करून करून आपली कलाही जिवंत ठेवली. घरात खूप त्यांच्या समस्या होत्या, पण त्यावर मात करून जेव्हा सुरू झालं सगळं, तेव्हा ते दुप्पट जोमाने आले. याची दखल घ्यायला.
गव्हर्नमेंट काही दखल घेते का? आता सॉरी, आता सुरू होत आहेत काही काही योजनाही आहेत. कलाकारांना पेन्शन आहेत, पण त्याचं प्रमाण आणि त्याची व्याप्ती ही कमी वाढवायला आहे. हवी, किंवा न जाणो पुन्हा अशी कधी समस्या उद्भवली येऊ नये. पण असं काही झालं आणि कार्यक्रम बंद पडणे, स्टेजच बंद होणे, हा फार भयंकर प्रकार आमच्या इंडस्ट्रीने पाहिला. खरंय खरंय. तर त्यासाठी काहीतरी योजना हवी. हा प्रकार कोविडमध्ये सगळ्यांनीच पाहिला, पण बाकीच्यांचं सिक्युअर्ड होतं. हे अगदी इनसिक्युअर्ड, अदरवाईज पण ह्या इंडस्ट्रीला इनसिक्युअर्डच म्हटलं हो. जातं. त्यात आणखीन पण फक्त तरल मनाची माणसंच हे संवेदना ही जाणवू शकतात. अदरवाईज आम्हाला काहीच फरक नाही आहे. असेच ॲटिट्यूड मी खूप पाहिलेले आहेत. ताई, हा तुमचा जो वारसा आहे, जो तुमच्या आईकडनं तुम्हाला आलेला आहे, म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की ते मॅनिफेस्टेशन तुमच्या बाबतीत घडलंय, त्यांनी घडवून आणलेलं आहे, तसं पुढे काही वारसा? माझी मुलं छान गातात. माझी मुलगी रमणी आणि माझा मुलगा ऋत्विज, दोघांचे अतिशय सुरेल आवाज आहेत आणि गातातही छान. त्यांना काव्याची आणि संगीताची जाण अतिशय खोल आहे. फक्त ते त्यांनी व्यवसाय म्हणून निवडलेला नाही, पण मला आनंद आहे की त्यांच्यात मी ती संवेदनशीलता देऊ शकले. त्यामुळे कुठलंही जगातलं संगीत त्यांना वर्ज्य नाही आणि फार जाणकारीने ऐकतात दोघंही गाणं. त्यामुळे ते मला विलक्षण समाधान आहे. उत्तम वाचन आहे त्यांचं, कारण साहित्य आणि संगीत हे एकात म्हणजे हातात हात घालून जातात. तुम्हाला साहित्याची जाण नसेल तर तुम्हाला काव्य समजणार नाही, काव्याची जाण नसेल तर तुम्हाला ते गाण्यात काय त्याचं झालंय हे कळू शकणार नाही. त्यामुळे माझ्या मुलांना मी लहानपणापासून असंच वाढवलं की वाचनाची आवड लावली, ती त्यांना अजूनही आहे, आणि उत्तम चित्रपट, उत्तम संगीत ह्याचे संस्कार त्यांच्यावर आहे. वा वा वा, खूप सुंदर. ताई, आपण ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेला तुम्ही मला काहीतरी चळवळीबद्दल सांगितलं. हो, तर थोडक्यात नाही, सॉरी, मला एलॉबरेट करून ऐकायचंय. प्लीज प्लीज त्या चळवळीबद्दल सांगा. आपण मगाशी जो मुद्दा मांडला की गाणं नीट ऐकणं, जाणकारीने ऐकणं, हे जसं रुजवायला हवं आहे. आपली जी संस्कृती आहे, आपली गाणी इतकी सुंदर आहेत, आपली ही परंपरा इतकी उज्ज्वल आहे, पण आत्तापर्यंत असा खास जाणकारीने प्रयत्न झाला नव्हता जो आम्ही MD प्रोडक्शन्स ही माझी संस्था आहे त्यातर्फे हे करतो, की गाणं नीट ऐकण्यासाठी, अभिरुची जोपासना करण्यासाठी आमचे सगळे कार्यक्रम, मी आणि माझे सहकारी उदय मटकर, आम्ही दोघंही हे काम हिरिरीने पुढे नेतो आहोत, की एक चळवळ बांधायची आपल्याला, आणि त्यासाठी आम्ही संघटन सुरू केलं. एक कार्यक्रम झाला की त्या गावातला एक फॅन क्लब तयार केला. मग त्यांना हे आवाहन केलं की हा तुम्हाला आवडतोय का कार्यक्रम, हा वेगळा आहे, हे कळलं तुम्हाला, हा वाद्यवृंद नाही, इथे चमक धमक नाही, इथे लाइटिंग नाही, इथे धुराचं मशीन नाही, इथे मी बसून ते गाणं उलगडून दाखवतेय, हा रंगमंचावरचा पहिला असा प्रयोग आहे, तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्याकडे, आमच्या ग्रुपमध्ये या. असं करत करत आम्ही एक संघटना निर्माण केली आणि आता असे गावोगावी आमचे फॅन क्लब आहेत. वा. आणि अनेकदा असं होतं की आम्ही एखादा कार्यक्रम तिथे जाहीर केला तर आम्ही कुठेही जाहिरात दिली नाही तरी तो आमचा बुक होतो कार्यक्रम, कारण ही सगळी मंडळी आमच्याशी बांधलेली आहेत आणि इतका आनंद होतो की हे सगळ्यांना असे कार्यक्रम हवेत. म्हणजे आपण अनेकदा म्हणतो की लोकांनाच असं आवडत नाही, लोकांना अशी गाणी स्वस्त गाणी ऐकायला आवडतात. नाही, लोकांना खूप छान ऐकायचं आहे, लोकांना हे समजूनही घ्यायचं आहे जे मी सांगते ते, आणि त्यावर आम्हाला असा अनुभव आहे की आमची पुस्तकं लोक उत्साहाने विकत घेतात, आणि एक मी म्हटलं तसं पुस्तकं आम्ही घरपोच पोचवतो. वाचन संस्कृतीसुद्धा जोपासण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो की हे अशी तुम्ही पुस्तकं वाचा, गाणं समजून घ्या, पुढच्या पिढीला द्या हा वारसा. जसं मी माझ्या मुलांना सांगितलं तर माझी मुलं टेलर स्विफ्ट ऐकतात पण मदन मोहनही ऐकतात. हा तुम्ही वारसा पुढे दिला तर ती ऐकतील ना. तुम्ही घरात जरी गाणी लावली नाहीत, त्यावर चर्चा केली नाही, तर त्यांच्यापर्यंत हे पोचणार नाही. आणि मग त्याचा आणखीन धोकादायक म्हणजे मी आता जो पुढचा माझा विचार आहे, शालेय जीवनापासून त्यांना उत्तम गाणी ऐकायची कशी, ह्या लिखाणातला एखादा धडा त्यांना जर धडा म्हणून आला बालभारतीत तर त्यांना किती छान वाटेल की संगीतकारावर पण धडा असतो, संगीतकाराला एवढा मान मिळतो, मग मी संगीतकार होऊ का,
मी असं करू का काहीतरी, हे पण त्यांना वाटू शकतं. त्यांच्यात उत्सुकता निर्माण होऊन ती गाणी ऐकतील आणि मला असं वाटतं की एक उत्तम मानव होतील ते. आता खरंय, जो अगदी आपण खरंय. बघतो की आत्महत्या करणं, हिंसक वागणं, कारण त्यांना काही वाटत नाही, एखाद्याला मारणं ह्यात त्यांना काही गैर वाटत नाही, हे नको आहे ना आपल्याला. आपल्याला असा समाज नको आहे. पण संगीत ह्यात खूप उपयोगी पडणार आहे. तर त्या दृष्टीने माझे प्रयत्न, ही चळवळ अशी पुढे चालली आहे आमची. संगीत एक थेरपी आहे. ताईंनी आत्ता जे सांगितलं ते थेरपीच्या दृष्टिकोनातूनच सांगितलं आणि अगदी खरोखर असं बरोबर सांगितलंय की ते जे टीनेज जे आहे, जिथे असं असं जे होतं, त्यावेळेला जर ते संगीत तुम्हाला सेन्सिटिव्ह बनवेल, ते संगीत तुम्हाला समृद्ध करेल, संपूर्ण आयुष्यावरतीच अगदी बरोबर. एक त्याचा पगडा पडेल. आणि मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी शालेय जे पुस्तकाची जी कमिटी असते त्या समितीला मी रिक्वेस्ट करते. मॅडम स्वतःसुद्धा युनिव्हर्सिटी प्राध्यापिका आहेत, मी सुद्धा प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. तर खरंच तुम्हाला कळकळीची विनंती की हे नक्की करा, कारण ते आपल्या सुजाण नागरिकांसाठी गरजेचं आहे. ते बरोबर आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, भैरवी म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. तो राग कधी वापरला होतो. मला तो आत्ता वापरायचा नाही, कारण आपली भैरवी नाही आहे. जरी आपण आता थांबतोय तर ताई भैरवीतलं न गाता असं काहीतरी सुंदर एक अरे बापरे. आमच्या कारण थांबवत नाही आहे, पण सगळ्यात चांगल्या गोष्टींना एक कॉमा द्यावा लागतो. आणि तो कॉमा आता अल्पविराम. प्रॉमिस ना? हो हो, येऊया आपण. आणि आणि कधी बोलवणार आहे ते पण सांगते. ज्यावेळेला मी ताईंना पहिल्यांदा तुम्हाला यायचंय सांगितलं आणि ताईंनी नंतर मला बातमी दिली की मला पुरस्कार मिळतोय, तर असा मोठा पुरस्कार, आता लता दीदींपेक्षा मोठा पुरस्कार नसेल, पण तरी काहीतरी वेगळं तुम्हाला मिळो आणि तुम्ही पुन्हा पहिला पॉडकास्ट आमच्याच बरोबर करो. नक्कीच. मनापासून धन्यवाद. इतक्या तुमच्या शुभेच्छा मनापासून दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या नक्की खऱ्या होतील. येस. आणि रसिकांना मी या निमित्ताने मी सगळ्यांचे आभार मानते की माझ्यावर तुम्ही विलक्षण प्रेम करता आहात. मला इतक्या माध्यमांमधून माझ्यापर्यंत हे प्रेम पोचतंय की स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटावा असे हे क्षण आहेत. कारण अनेकदा तुम्ही आज तुमच्या क्षेत्रात अध्यात्माच्या तुम्ही पावलं टाकलेली आहेत. अनेकदा आपण हे मान्य करत नाही की हाच तो सुवर्ण काळ आहे. खरे. तुमच्या आयुष्यात तो परिसस्पर्श होतो. एक छोटीशी गोष्ट पंडित हृदयनाथांनी सांगितली होती की कलाकार हा कसा असतो, वेडापिसा असतो. त्याच्या हातात ना लोखंडाच्या बेड्या असतात आणि त्याला कुणीतरी सांगितलेलं असतं की कधीतरी तुला ह्या लोखंडाला परिसाचा स्पर्श होईल आणि हे सगळं तुझं शरीरच सोन्याचं होऊन जाईल. तेव्हापासून तो प्रत्येक दगडावर ते आपटत जातो आणि ती इतकी यांत्रिक होत जाते क्रिया की कुठल्या दगडाने नेमका परिसस्पर्श होऊन तो सोन्याचा झाला हे त्याला कळतच नाही. वा वा वा. तर तो जो संघर्ष आहे ना, तो फार मोठा आहे. कलाकार हा म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती जेव्हा लिहिते, गाते, बोलते, तेव्हा माझ्यातली एक ऊर्जा असते. ती ऊर्जा मला कुठून मिळते तर रसिकांकडूनच मिळते, कारण हे त्यांच्यापर्यंत पोचतं आहे. आणि हे आत्ता ते मला जाणवतं आहे की मी इतकी वर्ष काम केलं आणि आता तुमच्यासारखं मला व्यक्ती भेटत आहेत ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचं आहे. हा प्रवास असाच निरंतर सुरू राहावा. मी हीच देवाकडे प्रार्थना करते की असंच प्रेम मला कायम तुम्हा रसिकांचं लाभो. आपला वारसा खूप मोठा आहे. मला अजून खूप काम करायचं आहे. खूप गोष्टी अजून तुमच्यापर्यंत यायच्या आहेत. माझ्या पुढच्याही प्रकल्पांना तुम्ही अशीच साथ द्या ही प्रार्थना करते. नक्कीच. सगळी पुस्तकं शिवाजी मंदिरमध्ये असं आतमध्ये गाणं चाललंय आणि बाहेर सुंदर असं पुस्तकांचं प्रदर्शन लागलं आणि आम्ही दादरकर तुटून पडतोय. हे माझं स्वप्न आहे. ताईंचे शब्द मला आठवत आहेत, फ्रिक्वेन्सी. तर हीच फ्रिक्वेन्सी ट्यून करूया आपण. वा वा. ताईंचं गाणं ऐकूनच. गुलजार साहेबांच्या एका गाण्याने शेवट करते. वा वा. मला स्वतःला खूप आवडतं. आर.डी. बर्मन यांचं संगीत आहे, लताबाईंनी गायलंय. वा. जहाँ पे सवेरा हो बसेरा वही है.
अतिशय तरल भावना आहेत यात की न मिट्टी न गारा न सोना सजाना, जहाँ प्यार देखो वहीं घर बनाना, ये दिल की इमारत बनती है दिल से, दिलासों को छूकर उम्मीदों से मिलके, जहाँ पे बसेरा हो सवेरा वही है. हो न मिट्टी ना गारा न सोना सजाना, न मिट्टी ना गारा न सोना सजाना, जहाँ प्यार देखो वही घर बनाना, ये दिल की इमारत बनती है दिल से, दिलासों को छूकर उम्मीदों से मिलके, जहाँ पे सवेरा हो जहाँ पे बसेरा हो सवेरा वही है, जहाँ पे बसेरा हो सवेरा वही है, जहाँ पे बसेरा हो सवेरा वही है. किती सुंदर तरल प्रवास, आणि त्याचे तुम्ही आणि मी सगळे साक्षीदार. ताईंची जी ही चळवळ आहे ना, एक चांगली थेरपी म्हणून त्या माणसांपर्यंत, लोकांपर्यंत, सुजान नागरिकांपर्यंत पोहोचू इच्छितात. त्याला आपल्या सगळ्यांची साथ मिळालीच पाहिजे. आणि ताई पुन्हा येणार आहेत आपल्याकडे. नक्की. ताई दादरमध्ये येणार आहेत, ताई शिवाजी पार्कमध्ये सुद्धा येतील. आपण फक्त त्या क्षणाची वाट बघूया, कारण त्यांनी सांगितलं पल, त्या प्रत्येक पलला महत्त्व आहे. वा. आणि तो पल नक्कीच येणार, कारण मॅनिफेस्टेशन त्यांच्या जन्मातच आहे, त्यामुळे ते नक्की घडणार. ताई खूप खूप आभार. मनापासून आभार. खूप मला छान वाटलं. तुमची तळमळ बघून मला खूप आनंद झाला आणि तुम्ही जे आवाहन केलं तेही अतिशय मनाला स्पर्शून गेलं माझ्या. नक्की आपण भेटूया पुन्हा. थँक्यू.